श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी यश, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणार आहे का? करिअरमध्ये केलेल्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन धनलाभाचे योग निर्माण होतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि समाधानकारक राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल की काही गैरसमज दूर होतील? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घेणे आवश्यक आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा उत्तरार्ध कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. तुमच्या बारकाईने काम करण्याच्या स्वभावाचा या काळात मोठा फायदा होईल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल आणि त्यात तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. मात्र प्रत्येक गोष्टीत अतिविचार करण्याची सवय कमी केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. संयम, शिस्त आणि सातत्य यांच्या जोरावर हा पंधरवडा अनेक बाबतीत लाभदायक ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कामांना यश मिळू शकते. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या यशस्वीपणे पार पाडण्यात तुम्ही सक्षम ठराल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक आणि फायदेशीर व्यवहार मिळण्याचे संकेत आहेत. तुमची नियोजन शक्ती आणि व्यवस्थापन कौशल्य व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. भागीदारीच्या कामांमध्ये स्पष्टता ठेवल्यास मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीत वाढ होईल. काही व्यक्तींना मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित लाभ मिळू शकतो. मात्र कोणत्याही आर्थिक व्यवहारात घाई करणे टाळा. प्रत्येक कागदपत्र नीट तपासूनच निर्णय घ्या. योग्य आर्थिक नियोजनामुळे भविष्यातील चिंता कमी होतील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान अनुभवायला मिळू शकते. घरातील वातावरण प्रेमळ आणि सकारात्मक राहील. कुटुंबियांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील. मुलांच्या यशामुळे आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्याने सर्वांचे सहकार्य मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. काही जोडपी भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. प्रेम व्यक्त करताना प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा ठेवणे आवश्यक राहील. छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास नात्यातील गोडवा टिकून राहील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक राहील. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे राहील. नियमित चालणे, योग आणि प्राणायाम यांचा फायदा होईल. बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन कमी करा. मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य दिनचर्या ठेवणे महत्त्वाचे राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. अभ्यासाचे योग्य वेळापत्रक तयार केल्यास उत्कृष्ट यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती दिसून येईल. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अपेक्षित ध्येय गाठता येईल. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. लोक तुमच्या विचारांना आणि सल्ल्याला महत्त्व देतील. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजातील मान सन्मान वाढण्याचे संकेत आहेत. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याने मानसिक समाधान मिळेल. आध्यात्मिक कार्यांमुळे मन प्रसन्न राहील. प्रवास. या पंधरवड्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नवीन व्यक्तींशी संपर्क वाढेल आणि त्यातून भविष्यातील संधी निर्माण होऊ शकतात. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली एखादी योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार यशस्वी ठरू शकतो.
दूरच्या ठिकाणाहून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. उपाय: दर बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा. ओम गंग गणपतये नमः मंत्राचा जप करा. हिरव्या मुगाचे दान करणे शुभ राहील. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. घर आणि कार्यक्षेत्र स्वच्छ व व्यवस्थित ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. श्री स्वामी समर्थांचा नामजप नियमित करा. एकूण हा पंधरवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, नियोजनातील यश आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि बचतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील तर प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळू शकते. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास हा काळ उत्साहवर्धक ठरेल. तुमची शिस्त, मेहनत आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर हा पंधरवडा यश, समाधान आणि प्रगती देणारा ठरू शकतो. धन्यवाद.